येच बुद्धा अतीताच येच बुद्धा अनागता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीताच ये च धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीताच ये च संघा अनागता पचुपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा। अपमानो बुद्धो अपमानो धम्मो अपमानो संघो। प्रमाण नाही या बुद्ध धम्म आणि या संघाचं प्रमाण नाही, अप्रमाण बुद्ध असा भगवान बुद्धांचा हा धम्म आणि अप्रमाण आहे असा भगवान बुद्धांचा संघ। विश्ववंदनीय महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध देवानां प्रियदर्शी धम्मदायक महान सम्राट अशोक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचाप्रणाम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की बौद्ध धर्मामुळेच जग हे युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल। आधुनिक भारताला आणि या जगाला बुद्ध धर्माशिवाय पर्याय नाही। आधुनिक जगाला आणि विज्ञाननिष्ठ समाजाला बुद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा जग नष्ट होईल। बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जो उल्लेख केलेला आहे तो उल्लेख असा आहे, धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे। धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे। धम्म तत्वज्ञान तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलांवर आदळ ठेवले पाहिजे।
धम्म समजून नाही तर पटवून देता आला पाहिजे. महाकवी वामनदादा कर्डकांच्या ओळी आहे, खरी लोकसेवा खरी धम्मसेवा. बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. आज उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिका यांना मंगलाची कामना, मंगल मैत्रीची भावना. आज बुद्ध ॲडिस धम्म या ग्रंथामध्ये सद्धम्म म्हणजे काय, प्रज्ञा आणि शील. केवळ प्रज्ञाच पुरेसी नाही तर प्रज्ञेसोबतच शीलाची आवश्यकता आहे. केवळ प्रज्ञाच पुरेसी नाही तर शीलाचीही आवश्यकता आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 22 प्रतिज्ञामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवेन. आहे ना अशी प्रतिज्ञामध्ये, या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवेन. तर प्रज्ञा म्हणजे काय, तर प्रज्ञा म्हणजे विचार धम्म होय. विचार करण्याची योग्य पद्धती म्हणजे प्रज्ञा होय. प्रज्ञा म्हणजे काय, तर त्याला आपण शहाणपणही म्हणतो. तर प्रज्ञा म्हणजे काय, खऱ्या अर्थानं विचार करण्याची योग्य पद्धती म्हणजे विचार धम्म म्हणजे प्रज्ञा होय. आणि शील म्हणजे काय, तर आचार धम्म, आचरणो परमो धम्मो. शील म्हणजे काय, आचरण करण्याची योग्य पद्धती. शील म्हणजे काय, आचरण पद्धती. तर याला आचार धम्म, शील म्हणजे आचार धम्म होय. या गोष्टांकडे, या 2 शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे सरळ सरळ. प्रज्ञा म्हणजे काय तर विचार धम्म, आणि शील म्हणजे काय तर आचार धर्म, आचार धम्म. तर शील आपण काल त्या प्रकरणावर बोललेलो होतो. शीलाचे 3 प्रकार भगवान बुद्धांनी जे सांगितलेले आहे. पहिला आहे शरणशील. शरणशील कशाला म्हणायचं, बुद्ध रतन, धम्म रतन आणि संघ रतन, किंवा बुद्ध शरण, धम्म शरण, संघ शरण. सारखंच आहे ते. बुद्ध रत्न, धम्म रत्न, संघ रत्न. बुद्ध शरण, धम्म शरण आणि संघ शरण. याला आजीवित, जीवित पर्यंत शरणं गच्छामी. जिवंत असेपर्यंत. जीवित पर्यंत म्हणजे काय, जिवंत असेपर्यंत. जीवित पर्यंत म्हणजे काय, जीवात जीव असेपर्यंत. पुढे जीवित पर्यंत म्हणजे काय, मरेपर्यंत, मृत्यूपर्यंत. मी फक्त बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या अतिरिक्त अन्य कुणाचंही शरणागमन, अन्य कुणालाही शरण जाणार नाही. बुद्ध, धम्म आणि संघ हे 3 रत्न किंवा 3 शरण हेच माझ्या जीवनातील एकमेव आधार आहे. या सत्य वचनाने माझे मंगल हो. लक्षात द्या. मग शरणशील म्हणजे काय, तर आणखी स्पष्ट करून घेऊया. शरणशील म्हणजे काय, नथी मे शरणं अय्यम. नथी म्हणजे काय, नथी हा शब्द गुजराती आहे, नथी. पण नथी हा शब्द पाली आहे. पालीच ही सर्व भाषांची जननी आहे. पालेती इति पाली, जगाचं पालन पोषण करणारी, संवर्धन करणारी अशी ती पाली आहे. तिला धम्म पाली, पालेती इति पाली. तर शरणशील म्हणजे काय, शरणशील म्हणजे, शरणशील म्हणजे हेच ते आहे.
नथी में शरणम अय्यंग. अय्यंग म्हणजे काय? अन्य. पाली शब्द आहे अय्यंग आणि संस्कारी शब्द आहे अन्य. अन्य. बुद्धाशिवाय माझं अन्य शरणस्थान नाही. अन्य म्हणजे काय? इतर कोणतंही. इतर कोणतंही. इतरत्र कोणतंही शरणस्थान नाही. बुद्धाच्या धम्माशिवाय माझं अन्य कुठलंही शरणस्थान नाही. बुद्धाशिवाय माझं अन्य कुठलंही शरणस्थान नाही. बुद्धाच्या धम्माशिवाय माझं अन्य कुठलंही शरणस्थान नाही. बुद्धाच्या संघाशिवाय माझं अन्य कुठलंही शरणस्थान नाही. बुद्ध, धम्म आणि संघ हेच माझे उत्तम शरणस्थान आहे. या पलीकडे माझी कोणतेही शरणस्थान नाही. का आहे? वित्तू बाबा गीत असेल ना, हे म्हणणं सोडून दिलं पाहिजे उपासक उपासिकांनी, आहे की नाही? आता हे म्हणणं सोडून दिलं पाहिजे ना. याचा अर्थ असतो आहे नथी म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही. बुद्धाशिवाय नाही. बुद्धाच्या धम्माशिवाय नाही. बुद्धाच्या संघाशिवाय नाही. या त्रिरत्नांनाच जीवित पर्यंत शरणं गच्छामि. समजलं का? चौथं जर तुमचं शरणस्थान असेल तर तुम्ही तीन रत्नाला प्रामाणिकपणे शरण गेलेले नाही. तुमचा बुद्ध धम्म संघावर, या त्रिरत्नावर, या त्रिशरणावर तुमचा अजूनही विश्वास नाही. डामाडोल आहात तुम्ही, असा त्याचा अर्थ होते. समजलं का? म्हणजे परिपूर्ण नाही. परिपूर्ण नाही, डामाडोल आहे तुमची नौका, असा त्याचा अर्थ होते. आणि जो बुद्धाला, बुद्धाच्या धम्माला आणि संघाला प्रामाणिकपणे शरण जातो तोच खरा उपासक उपासिका होय. मिलिंद प्रश्नातील मेघ प्रश्नामधल्या उपासक उपासिका कोणाला म्हणावं? उपासक उपासिका कोणाला म्हणत असताना उपासक उपासिकांचे 10 सद्गुण सांगितलेले आहेत. 10 सद्गुण. कोणालाही उपासक उपासिका म्हटल्या जात नाही. उपासक उपासिका चिल्लर शब्द नाही, खूप महत्वाचा शब्द आहे. पांढरे वस्त्र परिधान केल्यानं कोणही उपासक उपासिका होत नाही, लक्षात घ्या. मग उपासक उपासिका कोणाला म्हणावं तर ते मी कधीतरी शिकवीन. उपासक उपासिकांमध्ये उपासक उपासिकांचे 10 सद्गुण असतात. त्याच्यापैकीचा हा पहिला सद्गुण आहे. कोणता? जो बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. नितांत श्रद्धा म्हणजे बुद्ध धम्म संघावरच त्याची श्रद्धा आहे. त्यालाच उपासक उपासिका म्हटल्या जातं. तसे 10 सद्गुण आहे. तुमच्या हे लक्षात आलं का? तर शरणशील म्हणजे काय? जो बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांनाच अनुसरतो, त्याचं अनुकरण करतो, या 3 शरणांनाच आपल्या जीवनामध्ये महत्वाचे स्थान देतो, ते शरणशील आहे. याला शरणशील म्हणतात. बुद्ध धम्म संघ हे शरणशील आहे. जे काही आपण द्वितीयंपी तृतीयंपी वगैरे म्हणतो. दुसरा आहे पंचशील. दुसरं कोणतं आहे? पंचशील. तर केवळ प्रज्ञाच पुरेसी नाही तर शीलही आवश्यक आहे, असं जे बुद्धाने सांगितलेलं आहे याच्यामध्ये. पंचशील म्हणजे काय? पंच अधिक शील. पंच अधिक शील म्हणजे पंचशील, किंवा त्याला नियम म्हणू किंवा विनय म्हणू. शील, बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये शील ही एक पारमिता सुद्धा सांगितलेली आहे. काय सांगितलेली आहे? पारमिता. शील नावाची पारमिता बुद्धाने सांगितलेली आहे. शील. मग शील नावाची पारमिता सांगत असताना बुद्धाने काय सांगितलेलं आहे? बघा काय सांगितलेलं आहे. शील म्हणजे काय? कुशल कर्माकडे असलेला मनाचा कल. कल म्हणजे काय? ओढा, तोल. तोल. कुशल कर्माकडे असलेला मनाचा कल म्हणजे शील होय, असं लिहिलं आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात. तुम्हाला जर मी असं विचारलं, सूर्यफुलाला सूर्यफूल हे नाव कसं पडलं?
सूर्यफुलाला सूर्यफूल हे नाव कसे पडले? तर काय उत्तर द्या तुम्ही? सांगता आलं तुम्हाला? तर त्याचं एक उत्तर असंही आहे ना, कारण ते सूर्यासारखं दिसते, सूर्यासारखं दिसते, हे एक उत्तर आहे. दुसरं उत्तर, सूर्याप्रमाणे त्याचा कलरही आहे, रंग आहे, म्हणूनही सूर्यफूल त्याला नाव पडलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं सूर्यफुलाला सूर्यफूल का म्हटल्या जाते? तुम्ही सूर्यफुलाची शेती बघा. सूर्यफुलाचं झाड सरळ वाढते सरळ, पण त्याचे जे फुलं आहे का नाही, सूर्याच्याच दिशेनं असतात. सूर्याकडेच तोंड असतं त्या फुलाचं, वाकडं असं. तर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे, कुशल कर्माकडे म्हणजे पुण्य कर्माकडे आपलं कल असावं. आपल्या चित्ताला म्हणजे आपल्या मनाला कुशल मार्गी किंवा पुण्य मार्गी लावायचं असेल तर अकुशल पाप कर्मापासून आपल्या मनाला दूर करावं लागेल, तेव्हाच ते कुशल मार्गाकडे सरळ होईल. समजलं का तुम्हाला? बुद्धाने हेही म्हटलेलं आहे, शीलच प्रथम आहे आणि शीलच शेवट आहे. शीलं रक्षन्तु सप्पदा, शीलं रक्षन्तु, दानं ददन्तु सद्दाय, श्रद्धेनं दान करावे. शीलं रक्षन्तु म्हणजे दानं ददन्तु सद्दाय, शीलं रक्षन्तु सप्पदा. शीलं रक्षन्तु सप्पदा म्हणजे शीलच मनुष्याचं सदा सर्वदा रक्षण करते. शीलाचे प्रामाणिकपणे पालन केल्याने शीलच माणसाचं काय करते? सदा सर्वदा रक्षण करते. राखीचा धागा नाही, राखीचा धागा रक्षा नाही करत. कोण रक्षा करते? का राखी रक्षा करते? आपलं शीलच आपलं रक्षण करते. जर आपण त्याचं परिपूर्णपणे चांगल्या पद्धतीने पालन करत असू तर शीलच माणसाचं रक्षण करत असते. समजलं तुम्हाला? बाबासाहेबांचा एक सुविचार आहे, मस्त सुविचार आहे तो. शीलाशिवाय जर शिकले सवरले लोक माझ्या समाजात, माझ्या देशात तयार झाले तर त्यांच्या शिक्षणातच देशाचा, समाजाचा विनाश आहे. आता शिक्षणानं कसा काही विनाश होईल का विनाश? एकीकडे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असंही बाबासाहेब म्हणतात का नाही? बाबासाहेब असंही म्हणतात, पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही नतमस्तक होत नाही, असंही म्हणतात. बाबासाहेब असंही म्हणतात एका ठिकाणी, मला मित्रांपेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो. बाबासाहेब आणखी पुढे म्हणतात, काय म्हणतात? शिक्षण काय म्हणतात बाबासाहेब? या जगातील दोन प्रभावी अस्त्रे आहेत, एक लेखणी आणि दुसरी वाणी. आपली लेखणी, बाबासाहेबांची लेखणी अशी तळपली आहे का नाही, या भारताचं काय झालं? आपलं काय झालं? आपल्या जगण्यात, आपल्या जीवनाचे सोने झाले आहे की नाही? बाबासाहेबांच्या सहीमुळे का नाही, सही जे म्हणतो का नाही तुम्ही, तर हे लेखणी अशी तळपली बाबासाहेबांची, एक एक शब्द असा तळपला, आपलं सर्वांचं मंगल झालं, आपल्याला हे सोन्याचे दिवस प्राप्त झाले. आणि बाबासाहेबांची वाणी, या जगामध्ये दोनच प्रभावी अस्त्रे आहे, एक म्हणजे लेखणी आणि दुसरी म्हणजे वाणी. अख्खं जग जिंकता येते याने, लक्षात घ्या. बाबासाहेब विद्वान होते, खरी गोष्ट आहे. सारं जग बाबासाहेबांना डोक्यावर घेते आहे की नाही? डोक्यावर घेते बाबासाहेबांना. जगात सर्वात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहे. जगातील सर्वात मोठी जयंती
बाबासाहेबांची आहे. सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचे प्रतीक म्हणून बाबासाहेबांना, प्रज्ञा सूर्य म्हणून बाबासाहेबांना संबोधल्या जातं, आहे की नाही. ज्ञानाचा महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण बाबासाहेबांच्या विद्वत्तेला नाही घाबरत होते लोक. आजही समाजामध्ये विद्वान लोक आहे, एक विद्वान लोक आहे. बाबासाहेबांच्या विद्वत्तेला विद्वान तर होतेच बाबासाहेबांच्या विद्वत्तेला तर घाबरत होतेच, हेही खरी गोष्ट आहे. परंतु बाबासाहेबांकडे सगळ्यात मोठं काय होतं? शील होतं. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी छाती ठोकपणे म्हणतात, मी 500 ग्रॅज्युएटच्या बराबर आहो. माझ्या शीलावर म्हणजे माझ्या चारित्र्यावर कोणीही शिंतोडे उचलू शकत नाही. एवढं माझं शील मजबूत आहे. दाग लागू शकत नाही, मला दाग लावू शकत नाही. एवढा निर्दोष आणि निष्कलंक मी आहो. माझं शील मजबूत आहे, लक्षात घ्या. म्हणून शीलच प्रथम आहे आणि शीलच शेवट आहे. शीलाचं पालन करणे हे आपलं कर्तव्य आहे. शीलाचं पालन करणे आपलं कर्तव्य आहे म्हणते बुद्ध. मी का शीलाचं पालन करावं? मी जर शीलाचं पालन केलं तर मलाही लाभ होईल आणि दुसऱ्यांना. मी शीलाचं पालन याकरिता करावं, मी शीलाचं पालन याकरिताही केलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे की माझ्या शील पालनामुळे दुसऱ्याला त्रास आणि दुःख होणार नाही. जे लोक शील पालन करतात, शीलाचं आचरण करतात, त्या लोकांकडून दुसऱ्याला त्रास होईल का? दुःख होईल का? समाज स्वास्थ्य टिकून राहील. लक्षात घ्या, शील पालनामुळे माझ्याकडून दुसऱ्यांना इजा पोहोचणार नाही, माझ्याकडून दुसऱ्यांची हानी होणार नाही. याकरिता शील पालन करणे हे माझं कर्तव्यच आहे, ते मी पालन केलंच पाहिजे असं तथागत बुद्ध म्हणतात. शीलाचे 3 भेदही सांगितले याच ग्रंथामध्ये. शीलाचे पहिले भेद कोणता सांगितला? पहिल्या प्रकारचं शील कनिष्ठ शील. कनिष्ठ शील म्हणजे काय? कुठल्या तरी आशेनं पाळलेलं शील म्हणजे कनिष्ठ शील होय. त्याचं खूप मोठं विश्लेषण होईल. मध्यम शील म्हणजे काय? कुठल्या तरी अपेक्षा ठेवून पाळलेलं शील म्हणजे मध्यम दर्जाचं शील आहे. म्हणजे अपेक्षेनं म्हणजे काय? प्रसिद्धीसाठी, नावलौकिकसाठी, स्तुतीसाठी, कुणीतरी मला चांगलं म्हणावं याच्यासाठी पालन केलेलं शील म्हणजे कोणतं शील होय? मध्यम शील. आणि उत्तम शील कोणतं? जे मी आता सांगितलं, शीलाचे पालन करणे हे माझे कर्तव्यच आहे. कर्तव्य समजून शीलाचं पालन करणं, आचरण करणं म्हणजे हे कोणतं शील आहे? उत्तम शील. समजा तुम्हाला याचं खूप लांबलचक विश्लेषण होईल. कनिष्ठ शील, मध्यम शील आणि उत्तम शील. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे शील इतकं महत्वाचं आहे आणि शीलामध्ये इतकी ताकद असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये राहत असताना सुद्धा रमाई म्हणजे शीलाचा पुतळा, आपल्या शीलाला जपलं रमाईनं. लक्षात घ्या. म्हणून शील हे प्रमुख आहे आणि शील काय आहे? प्रधान आहे, शेवटही आहे आणि प्रथमही आहे. तर पहिलं शील आपण जे पंचशीलामधलं पहिलं शील घेऊया. सद्धम्म म्हणजे प्रज्ञाच पुरेशी नाही, तर प्रज्ञा म्हणजे काय हे आपण थोडंफार लक्षात घेऊया. प्रज्ञा म्हणजे काय? योग्य विचार करण्याची पद्धती म्हणजे प्रज्ञा होय, किंवा शहाणपण म्हणजे प्रज्ञा होय. मिलिंद प्रश्नामध्ये, लक्षण प्रश्नामध्ये आलेला आहे, प्रज्ञेचे लक्षण कोणते? तर प्रज्ञेचे लक्षण पहिले सांगितले आहे भदंताचार्य नागसेन भंतेजींनी. प्रज्ञेचे पहिले लक्षण कापणे, छेदणे होय. प्रज्ञेचे दुसरे लक्षण सांगितले आहे नागसेन भिक्खूंनी. प्रकाशने हे प्रज्ञेचे दुसरे लक्षण होय. लक्षात घ्या. तर प्रज्ञेचे लक्षण आणखी स्पष्ट करत असताना नागसेन भिक्खू राजा मिलिंदाला सांगतात, ज्याप्रमाणे अंधाऱ्या खोलीमध्ये
एखाद्या मनुष्यानं पेटलेला दिवा न्यावा आणि त्या अंधाऱ्या खोलीतला अंधकार नष्ट व्हावा, अशा प्रमाणे प्रज्ञा काम करत असते. समजलं का? आणखी सोपं उदाहरण सांगा तुम्हाला. प्रज्ञा म्हणजे काय? जसं आपण घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर, जसं संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर आपण काय करतो, आल्या आल्या दरवाजा उघडला की लगेच आपण बोर्डकडे लक्ष जातं, आपलं बोर्डकडे. आणि बोर्ड बटन दाबल्याबरोबर काय होत असते? लाईट लागते, आहे का नाही? तर हे लाईट लागणे म्हणजे प्रकाशने म्हणजेच प्रज्ञा होय. लक्षात घ्या. आल्वक सूत्रामध्ये सुद्धा आलेला आहे. यक्ष आल्वकने विचारलेला आहे बुद्धाला. काय विचारलं आहे? सर्वश्रेष्ठ जीवन कोणते? लक्षात घ्या. सर्वश्रेष्ठ जीवन कोणते? तथागत बुद्धाने उत्तर दिलेलं आहे यक्ष आल्वकाला. प्रज्ञापूर्वक जीवन जगणे सर्वश्रेष्ठ जीवन होय. आणखी यक्ष आल्वकाने भगवान बुद्धाला प्रश्न विचारलेला आहे की या जगात लोक कोणावर प्रेम करतात? कोणावर प्रेम करतात? या जगात लोक कोणावर प्रेम करतात? असा प्रश्न विचारलेला आहे सुत्त निपातात आल्वक यक्षाने. बुद्धाने उत्तर दिलं, जो प्रज्ञावान आहे. लक्षात घ्या, पहिला शब्द कोणता वापरला बुद्धाने? जो प्रज्ञावान आहे, जो शीलवान आहे, जो सत्यवादी आहे आणि जो कर्तव्याची जाणीव ठेवून वागणारा आहे, अशा लोकांवर लोक प्रेम करतात. लक्षात घ्या, शील खूप महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून बाबासाहेबांच्या शीलाला घाबरायचे लोक, भारी भारी पुढारी घाबरायचे. लक्षात घ्या. म्हणून आपलं शील म्हणजे काय? तर आपलं उत्तम चारित्र्य राखणे. शील म्हणजे काय? तर तुमच्या भाषेमध्ये आपली इज्जतही म्हटलं तरी चालते, है की नाही? गेलेलं शील कधीही परत येत नाही. लक्षात घ्या. तथागत बुद्ध तर असे म्हणतात, शील संकटात असेल तर संघर्ष करायला घाबरू नका. तर आपण शील या प्रकरणाकडे वळूया. पहिलं सांगितलं आहे भगवान बुद्धांनी शरणशील आणि दुसरा आहे पंचशील. पंच अधिक शील, पंच अधिक शील याचा संधी विग्रह केला तर पंच अधिक शील. शहामृग षटकोण श पालीमध्ये येत नाही. श च्या ठिकाणी स येते, ससाचा स, म्हणून ते पंचशील आहे, पंचशील नाही. पालीमध्ये पंचशील. पंच अधिक शील. शील शील सस्याचा स. तर शील म्हणजे काय? शील म्हणजे तर इंग्रजी शब्द आहे शील, आहे की नाही? जसं तुम्ही बाजारातून मार्केटमधून कोणतीही वस्तू आणता, दुकानदाराकडून मार्केटाकडून, ती वस्तू तुम्हाला तो अशीच देते का? काही वस्तू देत असेल, पण अशीच देते का? मग कशी देते त्या वस्तू? सीलबंद. कशी देते? सीलबंद. सीलबंद म्हणजे काय? पूर्ण पॅकिंग असते, सुरक्षा कवच. ते खराब होऊ नये, तुटू नये, नासू नये, ते आहे की नाही, अशासाठी. मग ते सुरक्षा कवच असते का नाही प्रत्येक वस्तूला, त्याला काय म्हणते? सीलबंद. जसे तुम्ही पेढे जरी आणले तरी त्याला सुरक्षा कवच असते, सीलबंद असते का नाही? सीलबंद. सील हा शब्द इंग्रजी आहे. सील म्हणजे काय? तर पॅकिंग, आहे की नाही? जसं त्या मिठाईचं, त्या पेढ्यांचं किंवा त्या कुठल्याही वस्तूचं जो मार्केटवाला माणूस आहे त्याचं रक्षण व्हावं, ते खराब होऊ नये, तुटू नये, नासू नये, ते सुरक्षित राहावं, याच्यासाठी काय असतं? ते सीलबंद असतं. तर आपलंही जीवन तसंच आहे. आपलं जीवन या 5 सीलानं ते सुरक्षा कवच आहे. या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होऊच नये याकरिता हे सील आहे, पंचशील. अष्टांगिक मार्ग तर आहेच त्याच्यावरचा निवारण, दुःखावरचं निवारण, निरोध.
समजलं का तुम्हाला? मग पंचशील म्हणजे काय? तर हे 5 शील जीवन जगण्याचे मापदंड. जसं कुठल्याही याचं मोजमाप असते, मापदंड असते का नाही? जसं एखादा मिलिंद प्रश्नामध्ये आलेला आहे, शील म्हणजे काय? एखादा व्यक्ती काय करतो, एखाद्या माणसाला लेआउट टाकायचे आहे, हेच उदाहरण दिलेलं आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आणि मिलिंद प्रश्नामध्ये. शील म्हणजे काय लक्षात घ्या. शील म्हणजे काय तर, आणि प्रज्ञा म्हणजे काय हे आपण दोन्ही संयुक्तपणे समजून घेत आहोत. तर एखाद्या व्यक्तीला जो लेआउट टाकत आहे, प्लॉट पाडत आहे, लेआउट टाकत आहे, तर तो काय करतो? लेआउट टाकत असताना काय करतो? ती जमीन लेवल मध्ये लावतो का नाही? सारखी करतो जेसीबीनं. त्याच्यातली झाडं, तण, काडी, कचरा काय करतो? दगड, गोटे, जे काही काडी कचरा असेल तो बाजूला काढतो, त्याला प्लेन करतो, सपाट करतो. तिसरी गोष्ट, त्याच्यामधले काही झाडं असेल तर तोही सपाट करतो. आणि तिसरी गोष्ट तो काय करतो? जमीन खाल आणि उंच असेल, चढ आणि उतार जमीन असेल तर त्याला प्लेन करत असतो, त्याला व्यवस्थित करतो, त्याची मोजपट्टी करतो, त्याला ते सगळे वगैरे लेआउट पाडून मग तेव्हा तो लेआउट म्हणून विक्रीला काढतो. का असंच कर घेते कोणी? तिथे रोड वगैरे सर्व काही तो व्यवस्था करतो आणि त्या प्रकारे तिथे मग तो लेआउट टाकतो. जसं एखादी क्रिकेट खेळणारी मुलं घ्या किंवा कबड्डी खेळणारी मुलं घ्या, त्याला मैदान तयार करायचं असेल है की नाही, तर तो त्या मैदानाची काय करतो? त्या पद्धतीनं तयारी करतो का नाही? त्या मैदानाची काय करतो? ते व्यवस्थित करून घेतो. तशासारखंच हे प्रज्ञा आणि शील आहे आपल्या जीवनामधलं. समजलं तुम्हाला? तर शील म्हणजे काय या संदर्भात आपण खूप मोठं विश्लेषण केलं आहे. तर पहिलं शील आपण घेऊया. पहिलं शील आहे कायिक, वाचिक आणि मानसिक. जे तुम्ही म्हणता का नाही, द्वारत येन मया कत्त सब अपराध खम तुमे म्हणते. द्वारत येन म्हणजे काय? द्वार. तसे तर 9 द्वार सांगितलंय. 9 द्वार, 9 छिद्र. या 9ही द्वारातून दुर्गंधच बाहेर येते म्हणते बुद्ध. लक्षात घ्या. पण बुद्धाने हे जे द्वारत येणं 3 प्रकारचे तुम्ही रोज म्हणता, द्वारत येणं. तर मग द्वार कोणते? कुशल किंवा अकुशल, पाप किंवा पुण्य कशाने होते? काया, वाचा, मनाने. म्हणून तर तुम्ही रोज म्हणता द्वारत येणं मया कत्त सब अपराध खम तुमे म्हणते. हे म्हणते मला क्षमा असावी, मला थोडी अवकाश द्या. अवकाश म्हणजे मला विश्रांती द्या, मला थोडं थांबा म्हणते, मला सावकाश विश्रांती द्या. माझ्या दिवसभरातून सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, कळत न कळत सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत माझ्या कायेनं, वाचा, वाणीने किंवा मनाने कुठला तरी अपराध, दोष घडला असेल तर बुद्धा हे म्हणते खम तुमे म्हणते, मला क्षमा असावी म्हणते. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही म्हणते. तर मग आपल्याकडून कुशल, अकुशल, पाप किंवा पुण्य ज्याला आपण म्हणतो ते कशाने घडत असते? काया, वाचा, मनानं. तुम्हाला जर विचारलं पाप किंवा पुण्य कशाने घडते, तर काय उत्तर असलं पाहिजे? काया, वाचा, मनानेच घडते. तर कायिक कर्म कोणते आहे? कायिक कर्म आहे तथागत बुद्धाने सांगितलंय. पहिलं शील आहे पाणाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधिया. पानाती प्राण्यांची, पान हा शब्द पाली आहे, संस्कृत शब्द प्राण आहे, पण पाली का आहे? पान आहे. आणि या ठिकाणी पानाती, च्या ठिकाणी च आहे इथे. पानाती प्राण्यांची. समजलं? पानाती. निपाता असा शब्द आहे, पण वंदनेच्या पुस्तकामध्ये एकत्रितच जोडलेला आहे की नाही? कोणतेही वंदनेचे पुस्तक पहा, पण इथं संधी विग्रह आहे. पानाती अलग, निपाता
पानाती निपाता. निपाता म्हणजे काय? निपात म्हणजे हत्या करणे, वध करणे, खून करणे, मर्डर करणे किंवा त्याला जीवानिशी ठार मारणे, हिंसा करणे, निपात करणे. समजलं? पानाती पाता. वेरमणी. वेरमणी म्हणजे काय? खून करणं, हत्या करणं, हिंसा करणं दूर आहे, दूरच राहिलं. मनातही ते उत्पन्न नाही झालं पाहिजे. हत्या करणं तर दूरच राहिली गोष्ट, मनातही ते उत्पन्न होऊ देऊ नका. याला म्हणते वेरमणी. सिक्खापदं. सिक्खा. सिक्खा म्हणजे काय? पाली शब्द आहे. सिक्खा म्हणजे काय? शिक्षा. हिंदीमध्ये काय होते? शिक्षा. पद म्हणजे काय? ते वचन. पद म्हणजे काय? जसं आपण धम्मपद म्हणतो. पद म्हणजे काय? वचन. सिक्खा पदम. सिक्खा पाली शब्द आहे. सिक्खा शिक्षा. शिक्षा म्हणजे काय? शिक्षण. शिक्षण म्हणजे काय? अंग्रेजी भाषेमध्ये एज्युकेशन. मी कोणतं एज्युकेशन, कोणती शिक्षा ग्रहण करत आहो, कोणतं शिक्षण बुद्धाकडून घेत आहो, हेच शिक्षण घेत आहो, हेच शिक्षा घेत आहो, हे एज्युकेशन घेत आहो, रोज घेत आहो. कोणतं? मी प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही. हे एज्युकेशन आहे. हे काय आहे? एज्युकेशन आहे, हे शिक्षण आहे, हे शिक्षा आहे. याला सिक्खापद, हेच बुद्ध वचन आहे. समाधियामी. समजलं तुम्हाला? समाधियामी म्हणजे काय? मी म्हणजे प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही, प्राणी मात्रांच्या हिंसेपासून विरत राहण्याची सिक्खापद ग्रहण करतो. म्हणजे मी शपथ घेतो, कसम घेतो, वचन घेतो, काया वाचा मनानं. हे जसंच्या तसं जे पंचशील आहे, तथागत बुद्धाने दिला हे पंचशील, जसंच्या तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सुद्धा दिलेलं आहे. लक्षात घ्या. तुम्हाला नावं कितीदा ठेवली जातात? नावं ते तुम्ही आम्हाला नामकरणाला बोलावता का नाही? मुला मुलीच्या बोलावता का नाही? नावं ठेवाले बोलावता, पण त्याची नाव ठेवाली या, आहे का नाही? व्यवहारासाठीचं नाव कोणतंही असू द्या तुमचं हाका मारण्याचं, पण भगवान बुद्धांनी या 3.5 हाताच्या शरीराला डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत याला नामरूप म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? नामरूप. समजलं? ते मी सांगणार नाही, परंतु लक्षात घ्या. लोक म्हणते नाव ठेवाले या, नाव ठेवाले या. तर तुम्हाला वाटते नाव एकदाच ठेवलं जातं. बाळाचं ठेवलं का ठेवलं, पण माणसाच्या जीवनामध्ये 2दा नावं ठेवली जातात. कितीदा? का एकदाच? एकदाच ठेवली जाते का 2दा? 2दा ठेवली जाते नावं. तर कशी? ज्यानं बुद्धाच्या पंचशिलाचं म्हणजे शिलाचं उल्लंघन केलं तर त्याने लोक नाव ठेवतात. समजलं का? आता पहिल्या शिलाचं उल्लंघन केलं, पहिल्या शिलाचं एखाद्या व्यक्तीनं, स्त्री किंवा पुरुषानं, तर एखाद्या माणसाच्या हातून जर मर्डर झाला, खून झाला, तर त्याला लोक जुन्या नावानं हाका मारते का नवीन नावानं? कोणतं नाव आहे ते? कोणतं नाव देतात लोक? आहे तर तो माणूस, त्याला नाव तर दिलं होतं त्याच्या आई वडिलांनी लहानपणी, पण त्याला नाव कोणतं देत लोकांना? खुनी किंवा हत्यारा, म्हणजे नाव दिलं का नाही? किंवा किलर. कोणतं नाव दिलं? म्हणजेच काय झालं? त्याच्या हातून हत्या झाली, खून झाला, आहे का नाही? त्यानं बुद्धाच्या पहिल्या शिलाचं उल्लंघन केलं, त्याच्या हातून हत्या, मर्डर झाली, आहे का नाही? खून झाला. म्हणून लोकांनी त्याला कोणतं नाव ठेवलं? लोक गेले विसरून. ते त्याचं जुनं नाव होतं, गेले लोक विसरून. त्याला माहित आहे का काय म्हणत आहे सगळे गल्ली मोहल्ल्यातले लोक? हा खुनी आहे म्हणते. हा कोण आहे? खुनी आहे, हत्यारा आहे. तर नाव ठेवलं का नाही? ठेवलं का नाही दुसरं नाव? एकतर चांगले काम केल्यानं माणसाचं नाव होते, नाहीतर वाईट काम केल्यानं नाव ठेवतात लोक. ते बाया म्हणतात ना, नाव ठेवतात. नाव ठेवणं म्हणजे काय? नाव ठेवणं म्हणजे काय? काय होते नाव ठेवणं? हा असा, तो तसा, ती तशी, तो तसा, ती तशी, हे यालाच नाव ठेवणं म्हणतो. समजलं का तुम्हाला? तर हे जे
पहिलं शील आहे, मी एवढं सांगतो आणि थांबतो. तर पहिलं शील आहे, काया वाचा मनानं सुद्धा हिंसा होत असते. आलं का लक्षात तुम्हाला? काया वाचा मनानं हिंसा, ती बुंडऱ्या केसाचीच आहे, ती ठेंगणीच आहे, ती जाडीच आहे, ती बारकी बारकीच आहे, चेपट्या नाकाची आहे, बुंडऱ्या केसाची आहे, डोंबडी आहे, लंगडी आहे, ओकणी आहे, कशी तरीच आहे दिसायला. असं जर तुम्ही एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यावरून बोलत असाल तर ते हत्या आहे का नाही? वाणिज्य दोष. तिला सुख होईल का दुःख होईल त्या स्त्री का पुरुषाला? हे काय आहे? हिंसा आहे का नाही? तर बोलता का तुम्ही असे? ठेंगणीच आहे, लोकांच्या कुणाच्या रूप गुणावरून सौंदर्यावरून सुद्धा कोणाला टार्गेट करू नका. ही सुद्धा काय झाली? हिंसाच झाली आहे का नाही? समजलं का? साधा आहे का? हे मनातही येऊ द्यायचं नाही. समजलं का? तर पहिलं शील जे बुद्धाने दिलेलं आहे, जे पहिलं शील, हे भारतातल्या प्रत्येक लोकांना पाळावं लागते, कोण्याही धर्माचा असो. संविधानामध्ये दिलेलंच आहे ते. मुस्लिम बांधव असो का हिंदू बांधव असो, त्यांना ते पाळावं लागते. हे जसंच्या तसं पंचशील बुद्धाचं भारतीय संविधानामध्ये आहे, कलमाच्या रूपामध्ये. आता मी ते कलम सांगत बसलो तर लय वेळ होत जाईल. तर पहिलं शील कोणतं आहे? पाणातिपाता वैरमणी सिक्खापदम समादयामि. विनाकारण कुठल्याही प्राणी मात्रांची हत्या करू नका. समजलं का? आवश्यकता असेल शेवटचा उपाय बुद्धाने, ठीक आहे, परंतु बुद्धाची अहिंसा ही मध्यम मार्गी आहे. समजलं का? मग बुद्धाने सांगितलं हिंसा करायची नाही. तुम्ही घरून मस्त कपडे घालून गेले रस्त्यानं, तिकून आला वाघ आणि सिंह, कालच बुद्धानं सांगितलं होतं, म्हणतेची नाही म्हणलं होतं, हत्या करायची नाही, हिंसा करायची नाही. मग तिकडून वाघ आल्याच्या नंतर तुम्हाला खाईल नाही का? तो खाणार का नाही? मग काय करा? तिथं आपला जीव जाव का जाव, तुम्ही प्रतिकार तर कराल ना. एकतर शील तुम्हाला मोडावं लागेल, नाही तर नियम तुम्हाला मोडावं लागेल, नाही तर म्हणजे तो नियमच तुम्हाला संकटात टाकेल. लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला? तर आपला जीव वाचवण्याकरिता, आपल्या रक्षणाकरिता केलेली हिंसा ही हिंसा ठरत नाही. समजलं का? नाहीतर काही लोक असा प्रचार करताय बुद्धाची अहिंसा आणि वर्धमान महावीराची अहिंसा सारखीच आहे, मुंगी मारायची नाही, ते बघ नाही. बुद्धाची अहिंसा उत्तम दर्जाची आहे असं बाबासाहेब म्हणतात. बुद्धाची अहिंसा कोणालाही पटते, आहे का नाही? मध्यम मार्गी आहे. आवश्यकता असेल तिथे शेवटचा उपाय लक्षात घ्या. मध्यम मार्गी अहिंसा आहे बुद्धाची. तुम्ही रस्त्यानं जातात, अनेक जीवजंतू राहते, दिसतच नाही तुम्हाला, पण तुम्हाला दिसून जर तुम्ही त्याची हत्या होत असेल, लाच देत असाल, तर ती हत्या झाली. लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे दिसत नाही ते तुमचा दोष आहे का? तुमच्या मनात आहे का? तसंच तुम्ही घरातून बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला वाघ दिसला, सिंह दिसला, तुमच्या मनात होतं का तसं? मनात आलं का आज मला रस्त्यामध्ये वाघ भेटणार आहे, सिंह भेटणार आहे आणि मग मी त्याची हत्या करणार नाही? काहीच ठरवलं नव्हतं, पण ते अचानक झालं. तर अचानक झालेल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी त्याला अहिंसा म्हणल्या जात नाही. लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला? तर ही भगवान बुद्धांची मध्यम मार्गी अहिंसा आपण स्वीकारली पाहिजे. जगाच्या सगळ्यांनाच आवडते ही अहिंसा, पण काही लोक, बदमाश लोक तसा प्रचार करताय. बुद्धानं हत्याच करायला सांगितली नाही, मग हिंसा करायला सांगितली नाही, म्हणून भारत देश गुलाम झाला. म्हणजे भारत देश गुलाम कोणामुळे झाला म्हणतात? बुद्धामुळे. सम्राट अशोकांनी युद्धाला नकार दिला, तलवार खाली ठेवली, म्हणून भारत देश गुलाम झाला. पा कोणावर नावा नका. मग बाकीचे देश का गुलाम झाले नाही? जपान, चायना, कोरिया, थायलंड, इथे तर बुद्ध धम्म आहे. म्हणजे बुद्ध धम्म स्वीकारल्यामुळे, बुद्धाच्या पंचशीलाचं पालन केल्यामुळे, सम्राट अशोकाच्या बौद्ध धम्माच्या दीक्षेमुळे, दीक्षा जर घेतली नसती तर भारत गुलाम झाला नसता. असा प्रचार करणं चालू आहे. लक्षात घ्या. तर पहिलं शील कोणतं आहे? पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादयामि. प्राणी मात्रांची मी विनाकारण हिंसा करणार नाही. समजलं? दुसरं आहे, ते शॉर्ट मध्ये सांगतो आणि थांबतो. दुसरं शील आहे अदिन्ना दाना. अदिन्ना म्हणजे न देता कोणाची वस्तू घेऊन जाणे, उचलून घेऊन जाणे.
जसं तुम्ही हिंदीमध्ये शब्द ऐकला असेल, आदान प्रदान. आदान प्रदान, यानं प्रदान केली आणि त्यानं आदान केली, म्हणजे त्यानं स्वीकारली. आदान प्रदान हा शब्द हिंदीतला आहे, म्हणजे देवाणघेवाण झाली, विचार पुसून झालेला आहे ते. पण जी गोष्ट न विचारता घेतल्या जाते ती लहान असो का मोठी असो, चोरी चोरीच असते. लक्षात घ्या. म्हणून चोरी करणे काय आहे? पाप आहे. अदिन्ना दाना, न देता कोणाची वस्तू उचलून. आता तुम्ही तर काही चोऱ्या करत नाही का? करता का? त्याच्यात विहारातली चोरी तर लयच आहे. एका गावले गेलो, म्हणतेजी म्हणे बंदे गंज चोरीला गेले, कमिटीतल्या लोकांनी घेतले तर, आहे की नाही? म्हणजे किती मोठं अकुशल आहे हे, विहारातली चोरी करणं, आहे की नाही? आहे ना असे लोक. तर दुसरी गोष्ट, अनेक गावच्या समस्या मग सांगतो. अदिन्न दाना म्हणजे चोरी म्हणजे काय? आता तुम्ही ग्रामीण भागातल्या, तुम्ही काही चोरी करत नाही, बँकेची काही फोडी करत नाही, घरफोडी करत नाही, करता का? नाहीतर काही काही बायांना सवय आहे की नाही, रस्त्यानं जात असताना तुरीच्या शेंगा, रस्त्यानं चालत असताना कुणाच्या वावरातला हरभरा. काही काही लोक तर एवढे आहे, विचारूच नका. आपल्या वावरातला चना हरभरा कसाच टाकून ठेवायचा आणि दुसऱ्याच्या वावरातला कवट्यानं आणायचा. लक्षात घ्या, आपला राखून ठेवायचा. आपल्या वावरातल्या शेंगा तशाच ठेवायच्या तुरीच्या आणि दुसऱ्याच्या वावरातल्या शेंगा ओरपत चालायचं रस्त्यानं, असं आहे. आता तुम्हालाच काय म्हणायचं, मी तसंच होतो आता, अज्ञान आहे का नाही? काही लोक तर विहारातही चपला चोरीला जाते. आम्ही अनेक धम्म परिषद, काही लोक तर धम्म परिषदेमध्ये घरूनच ठरवतात, आज चप्पल उडवायची म्हणजे उडवायची, चांगली उडवायची. धम्म परिषद मध्ये एक बाई तर माकडे चिठ्ठी घेऊन आली, म्हणतेची म्हणे माझी चप्पल गेली आहे. मला जाऊ दे ना, आता हे सांगायची गोष्ट आहे का? चप्पल गेली दुसरी घेऊन टाक. नाही ना जी म्हणतेची म्हणे तुम्हाला वाटते म्हणे, पण मी गरीब आहे. म्हणजे काही लोक धम्म परिषदला जातात, जे धम्म परिषदला जातात तर ते त्याच्यासाठी जातात, घरूनच ठरवतात की आज आपण चप्पल उडवायची म्हणजे उडवायची. तर सांगा, धम्म परिषदेमध्ये बाया बसतात, उपासक उपासिका बसतात, म्हणजे तिथं शील देते म्हणते जी अदिन्न दाना, आणि घेतलंय त्या बाईनं, म्हणलंय चोरी करणार नाही, चोरी पासून विरत राहील, पण बाईनं शील तर घेतलं, पण जाता जाता मानलं तिनं चप्पल घेतली. काही बाया तर अशा आहे, चप्पल माहित आहे का, पहिली थैल्यात टाकून घेते, दुसरी पुन्हा घालून घेते. दुसरी एका बाईनं चप्पल चोरी केल्यामुळे 10 जणांच्या चपल्या चोरीला जाते, कारण मग ते दुसरीची पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस असले तर काय करणार आहे, एकीच्या चोरीमुळे किती जणांच्या चोऱ्या चालल्या. म्हणजे तुम्ही धम्म परिषदला नाही गेल्या, तुम्ही चोरी करायला चालल्या, उलट आपलं पाप कर्म करायला चालल्या. लक्षात घ्या. लग्नात तर होतेच, पण धम्म परिषद मध्ये चोरी व्हावी म्हणजे तिथं धम्म परिषद बसणाऱ्या बाया माहिती आहे का, आम्ही मग भंतेजी लोक माईक मध्येच म्हणतो, अरे या पवित्र मंडपामध्ये चपला आणू नका, जोडे आणू नका, मंडपा बाहेर ठेवा, चपला आणू. आम्ही म्हणतो ना, मग खरोखर आणता येत नाही मंडपामध्ये चपला जोडे, आणता येत नाही, बाजूला ठेवा. पण आता बाया आणते ना, आपल्या असा समोर ठेवते का नाही? तर म्हणजे काऊन ठेवता बरं तुम्ही, सांगा बरं, आता सांगा. जेव्हा धम्म परिषद जाते बाया माणसं का नाही, आपले चपला आपले जोडे का नाही आपल्या जवळ ठेवते, असे बाजूला. जिथं बसता का नाही तुम्ही, पुढं बसता का मग मागं पडता, धम्म परिषद ठेवता का नाही? काऊन ठेवते? म्हणजे तुमचा विश्वास नाही त्या मंडपामध्ये. आले चांगले काम करायला, पण तुमचा विश्वास नाही, म्हणजे कोणाचाच कोणावर विश्वास नाही तिथं धम्म परिषद मध्ये. 500 लोक असतात, म्हणजे चोरी होते हे तुम्हाला माहित आहे का नाही? आणि खरोखर होते. तर आम्ही म्हणतो आणू नका, लोक आणते म्हणून ते म्हणते भंतेजी ना, भंतेचं कामच आहे. आमच्या चपला किंवा जोडे चोरीला गेले तर कोण घेऊन देणार आहे, भंतेचं कामच आहे. तर काही बाया आता पन्न्यामध्ये ठेवते, थैल्यामध्ये ठेवते, पण आणतेच, आणि खरोखरच चोरी जाते. म्हणजे कोणाचाच कोणावर विश्वास नाही, म्हणजे तिथं शील घ्या, तिथंच चोरी करा, आहे का नाही? तर असे लोक आहे का नाही? आहे का नाही? मी संपवता आता. तर ही अदिन्न दाना, चोरी वस्तू लहान असो का मोठी असो, चोरी करणं हे सर्वात मोठं काय आहे? पाप आहे. लक्षात घ्या, चोरी करू नका. कोणाला खूप दुःख होतं, आजही बौद्ध राष्ट्रामध्ये चोरी होत नाही. लक्षात घ्या, चोरी होत नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, जपानमध्ये गेले तर त्यांना हिऱ्याची पिशवी दिसली बाजूला बसून, पण दिवसभर त्या पिशवीला कोणीही हात लावला नाही. तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट असेल, सम्राट अशोकाच्या काळामध्ये 1250 वर्ष सम्राट अशोकाचं धम्मराज्य होतं.
1250 वर्ष भारतावर फक्त धम्माचं राज्य होतं. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारतातल्या कोणत्याही घराला दरवाजे नव्हते. आता दरवाजेच नाही तर किल्ली कुलूप कुठं लावणार बापा, तिजोऱ्या कुठं राहील. आता घराला दरवाजेच नाही तर तिजोऱ्याचं, आता दरवाजाच नाही तर कुलूप कसं लावलं जाईल. तर ओळख आहे ही प्राचीन जम्बूद्वीप भारताची ओळख आहे की सम्राट अशोकाच्या धम्मराज्यामध्ये जेव्हा धम्मराज्य होतं, जेव्हा लोक शिलाचं पालन करत होते, घराला दरवाजे नव्हते. आता ते लोक काहीतरी प्रचार करत आहे भारतामध्ये म्हणे असं एकमेव गाव आहे शनी शिंगणापूर, त्या गावामध्ये म्हणते कोणाच्याच घराला दरवाजे नाही. पण खोटी गोष्ट आहे. तुम्ही शनी शिंगणापूरला जा आणि त्या पोलीस स्टेशनला जा, त्यांना विचारा तुमच्या इकडे म्हणा शनी शिंगणापूरला चोरीच्या काही तक्रारी आहे का म्हणा, तर ते हो म्हणते. आणि जर एखाद्यानं चोरी केली म्हणते तर तो शिवपर्यंत जाते म्हणते, तिथंच लटकते म्हणते, थबकते म्हणते. प्रचार केला ब्राह्मणवादी लोकांनी शनी शिंगणापूरच्या म्हणजे घरातल्या कोणत्याही दरवाजे राहत नाही म्हणते पहा. पण ही खरी गोष्ट आहे. हे शनी शिंगणापूरची गोष्ट नव्हे, हे शनी शिंगणापूरची गोष्ट नव्हे, हे तर ब्राह्मणानं पसरवलेली अंधश्रद्धा होय त्यांची दुकानदारी चालण्यासाठी. समजलं का? ते शनीच लटकवते म्हणते तिथं. जेव्हा ते आंदोलन झालं तर शनिवरचा शनी गेलाच नाही. ते माहित आहे तुम्हाला? तृप्ती देसाई का काहीतरी ते तिनं केलं होतं आंदोलन, आहे की नाही? स्वतः शनिदेव स्वतःचा शनी दूर करू शकला नाही तर तुमचं काय करणार आहे की नाही? लोक तिथं जाऊन तेलावर म्हणजे दिवा लावाले तेल नाही घरी, काही गरीब लोकांना खाले तेल नाही, फोडणीले तेल नाही भाजीच्या, आहे की नाही? तिथं लोक पिप्यानं तेल ओतून राहिले त्या शनी शिंगणापूरच्या काळ्या दगडावर. आणि ते ब्राह्मण लोक काय करते, ते तेल ओतलं का एका बाजूने एक धार आहे पाईप लावलेला, ते तेल पुन्हा पिप्यामध्ये भरते, पुन्हा पॅकिंग करून ब्राह्मण विकते. कोण सांगन बाबा, आहे का नाही? तर मी तिकडे जाणार नाही. तर त्या शनी शिंगणापूरला जी अफवा पसरवलेली आहे की शनी शिंगणापूरच्या गावामध्ये कोणाच्याच घराला दरवाजे नसते, ही शनी शिंगणापूरची गोष्ट नाही, हीच आहे ती सम्राट अशोकाच्या प्राचीन भारताची गोष्ट की जेव्हा अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समादयामि या दुसऱ्या शिलाचं पालन करणारे बौद्ध उपासक उपासिका सम्राट अशोकाच्या काळामध्ये होते. म्हणजे हे शील म्हणजे चोरीच करणार नाही असं शिलाचं पालन करणारे उपासक उपासिका असतील, लोक असतील, तर घराने दरवाजे लावायची काय गरज आहे? तर ही परंपरा आजही बौद्ध राष्ट्रामध्ये टिकून आहे. पण गेली कुठून? बुद्ध कुठला? इथलाच, याच मातीतला. पण त्या लोकांनी आजही त्याचं पालन करतात, चोरी करत नाही. अशी दिसली तरी तर तुम्ही म्हणा चोरी म्हणजे काय? असं पाहिलं, मोबाईल दिसला किंवा दागिने दिसला, घेऊ का मनात आणणं म्हणजे काय आहे? म्हणजे तुम्ही घेतली बाकी वस्तू जमिनीवरची थैल्यात टाकली तर त्याला चोरी नाही म्हणत. घेऊ का, मस्त वाटते, घेऊ का, टाकू का, असं मनात जरी आणलं ना तरी ती काय झाली? चोरी झाली. मनानेही ग्रहण करू नये. समजलं का? मनातही उत्पन्न होऊ नये. काय उत्पन्न होऊ नये? चोरी करण्याची. घेतली तर नाही पण मनातही उत्पन्न करायचं नाही. समजलं का? तर प्राचीन जम्बूद्वीप सम्राट अशोकाच्या धम्मराज्यामध्ये चोरी केल्या जात नव्हती, घराला दरवाजे लावल्या जात नव्हते, कारण लोक तंतोतंत अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समाद चोरीच करत नव्हते. चोरी करण्याचं मनातच आणत नव्हते. तर लक्षात घ्या, तिथं दरवाजे लावण्याची काय गरज आहे घरामध्ये? आता तर चोरीचे प्रकार एवढे वाढले, म्हणून हे शील बुद्धाचं किती महत्वाचं आहे. तर जे लोक चोरी करतात आहे का नाही, तर त्यांना काय होतंय? जेल होते. जसा चंदन तस्कर वीरप्पन आहे का नाही, ज्याने रक्तचंदनाचे लाकडं, ते काहीतरी पुष्पा सिनेमा वगैरे निघाला, तर अशा पद्धतीनं त्याने रक्तचंदनाची तस्करी केली. झाडाची सुद्धा कत्तल करता येत नाही, तीही सुद्धा काय आहे? हिंसाच आहे. लक्षात घ्या, चोरी करणं गुन्हा आहे का नाही? तर हे अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समादयामि म्हणजे चोरी करणं किती भयंकर महापाप आहे. एकदा जर तुम्ही सापडले चोरी करताना एरियामध्ये
तुमच्यावरचा कलंक कधीही पुसल्या जात नाही. मग तुम्ही किती, मग गावामध्ये कितीही चोरी होऊ द्या, यांनाच केली असेल, हिनच केली असेल, सगळी शंका कोणावर असते? तर लक्षात घ्या, जे या शिलाचं उल्लंघन करते, या शिलाचं चोरी करते आणि चोरी केल्याच्या नंतर पकडल्या जाते, तर लोक त्याला काय म्हणतात? ठेवल्या जाते का नाही दुसऱ्यांदा नाव? मग दुसरं ते त्याचं जुनं नाव विसरले, त्याला काय म्हणून राहिले लोक सगळे आता गल्लीतले? हा चोर आहे म्हणते, हा चोर आहे. अरे पण त्याचं नाव असतं, नाही 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 चोर आहे. तर काहून? तर त्याने हे अदिन्न दाना चोरी करताना पकडलं गेलं, ठेवलं का नाही त्याला नाव अदिन्न दाना. मी एवढं सांगतो आणि थांबतो, माझं लक्ष आहे. तर अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समाधी, संबोधन थांबतो. अदिन्न दाना म्हणजे काय? चोरी करणाऱ्या व्यक्तीला माहिती आहे का लोक काय म्हणते? हा चोर आहे. एक बाई तर म्हणे माझ्या सोबत आली, असे माणसे तुम्हाला दिसत असेल, तुम्ही रेल्वे स्टेशनवर बस स्टँडवर जा, एक बाई म्हणते माहिती आहे का, हे तो मला चोरासारखाच दिसते हो. एक दुसरी बाई म्हणते मला तर तो बरोबर चोरच वाटला, त्याचा चेहराच सांगत होता. आहे ना असे काही लोक, आहे की नाही? मला सांगा, एखाद्या माणसाची हत्या करताना, खून करताना जर तुम्ही बघितलं, खून करताना एखाद्या माणसाच्या हातून हत्या झालेली आहे, तो चाकू भोगसत आहे आणि तुम्ही पाहिला आहे हत्या करताना, तर तुम्हाला काय वाटते? काय वाटते? कसं वाटेल तुम्हाला? कसं वाटेल? भीती वाटेल का नाही? भीती वाटेल का नाही? आणि तुम्ही काय म्हणाल त्याला? काय म्हणाल त्याला? खुनी म्हणाल त्याला, हत्यारा म्हणाल, आहे की नाही? खून झाल्याच्या नंतरच त्याला नाव काय पडलेलं आहे? खुनी, हत्यारा. लक्षात घ्या. तर दुसरं दिलाय अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समाधी. तिसरं आहे, मी पटपट सांगतो आणि थांबतो. तिसरं आहे कामे सुमिच्छाचारा वेरमणी. आपला पती जिवंत असताना दुसऱ्याच्या पतीवर डोळा ठेवणे. समजलं? आपली पत्नी जिवंत असताना दुसऱ्याच्या पत्नीवर डोळा ठेवणं, आपल्या पत्नीमध्ये संतोष न बाळगता परस्त्री गमन करणं, म्हणजे दुसऱ्या बाईकडे जाणं किंवा वेश्या गमन करणं, अनैतिक संबंध ठेवणं, त्यालाच व्याभिचार म्हटल्या जाते. समजलं का? आता तर लय प्रकरण वाढले बापा. 2 मुलाची आई जुन्या प्रियकरासोबत फरार, 2 मुलाचा बाप. ऐकतो का नाही? किती महत्वाचं शिला आहे हे, कामे सुमिच्छाचार. आलं का लक्षात तुम्हाला? तर व्याभिचार म्हणजे काय? परपुरुष गमन करणं आणि परस्त्री गमन करणं. आपला पती जिवंत असताना पतीचा डोळा चुकवून, आता तर ते रुमाली चाल्या बा गाडीवर, ओळखायलाच येत नाही, आहे का नाही? मग हे कामेसु म्हणजे काय? आपलं कामसुमन तयार होत असते. कामसुमन, कामसुमन, कामेसु मिथ्याचारा. मिथ्याचारा म्हणजे मिथ्याचारा, मिथ्या आचरण म्हणजे गलत व्यवहार. मिथ्या आचरण, गलत व्यवहार, आचरण. समजलं? मिथ्याचार. मग हे कामसु, जसा एक शब्द आहे ज्ञान पिपासू, ज्ञान पिपासू, आणि एक कामसू शब्द आहे. कामसू म्हणजे काय? कामसू मन तयार करणं. कामसू मन एकाएकी नाही होत, कसं कामसू मन तयार करतात. मग कामसू मन कसं तयार होते? तुम्ही उघडं नागडं टीव्ही मध्ये पाहत असाल, घाण घाण, मोबाईल मध्ये उघडं नागडं घाण घाण पाहत असाल, तुमचं मन कसं होईल? आता इथं आहे तुम्ही, तर तुमचं मन कसं आहे? चांगलं आहे का घाण घाण? मन घाण घाण करासाठी येता का चांगलं करासाठी येता? इथे मन बुद्धविहारात घाण घाण होते का चांगलं होते? चांगलं होते. टीव्ही पाहिल्यानं घाण होते का नाही? तर जास्तीत जास्त बाया टीव्ही मध्ये पाहून आपलं मन कसं करताय? लग्नाची मुलगी आहे, लग्नाचा मुलगा आहे, आई वडील, मुलगी आणि मुलगा मस्त ते उघडं नागडं त्या टीव्ही मध्ये पाहत आहे, काही कोणाचं वाटत नाही. आणि त्याच्यामुळे मग ते कामोत्तेजना, कामेसु, कामसुमन, मग काम वाचलेलं बरबटलेलं. मग त्या पोराले भूकही लागत नाही, पोरीले भूक लागत नाही, तेच दिसते. झालं, मग ते झालं ना, भूक लगे ना काय, अशा पद्धतीचं आहे. म्हणून आपलं कामसुमन तयार कशानं होते? घाण घाण पाहिल्यानं किंवा घाण घाण गाणी ऐकल्यानं. बायाला सवयी आहे, सकाळी सकाळी सिनेमाची गाणी लावतात ना, घरी काम करतात टीव्हीवर. वंदना लावली तर नाही होत, धम्मपद लावलं तर नाही होत. आपलं मन चांगलं असलं पाहिजे. सकाळी सकाळी आपल्या मनावर
पवित्र शब्द पडले पाहिजे. तर आजकाल बायाला सवयी पडलेल्या आहे. कोणत्या? आताच मुलीला पडलेल्या आहे. कोणत्या? सकाळी उठलं का LCD लावून देते, त्याच्यावर सिनेमाचे गाणे चालू, काम करणं चालू आहे. टीव्हीला कोण नाही, पण ते उघडे नागडे असे अश्लील शब्द. बुद्धाचं गाणं, बाबासाहेबाचं गाणं, बुद्धवंदना, धम्मपद ऐकल्यानं तुमचं मन कसं राहील? चांगलं. घाण अश्लील शब्द गाण्याचे ऐकल्यानं ते पिक्चरचे कसं होईल तुमचं मन? घाण होईल का नाही? मग हे कामसू मन झालं नाही पाहिजे. म्हणून अश्लील पुस्तकं वाचू नका, अश्लील मोबाईल मध्ये घाण पाहू नका, टीव्ही मध्ये पाहू नका. समजलं का? हे जर तुम्ही पाहत असाल तर तुमचं मन कसं होते? घाण. आणि दिवसभर तेच विचार आहे का नाही? लक्षात घ्या. तर याला मध्ये कामसू मन तयार होऊन मग माणसं ते तसं करतात. मग हे पाहिलं तुम्ही, रक्ताची नातेवाईकही लोक विसरून जातात. समजलं तुम्हाला? हे भारतामध्ये चालू आहे, तुम्हाला काही सांगण्याची आता गरज नाही. समजलं का? म्हणून आपलं कामसुमनापासून दूर ठेवा. आपल्या मनामध्ये कामवासना उत्पन्न न होऊ देणं, आहे का नाही? कामवासना म्हणजे काय? तर तीच ती इच्छा मनामध्ये, ते चिंतन. अरे तुझी स्वतःची आहे म्हणून. मग काय झालं? तर लोक रात्रंदिवस तोच विचार करतात, त्याच्याशिवाय त्यांना काही सुचत नाही. तर हे काम वासनेनं बरबटलेलं मन. म्हणून बुद्धानं सांगितलं आहे, ज्या झाडाला अग्नी लागलेला आहे, आग लागली आहे, त्या झाडावर पक्षी घर बांधू शकत नाही, पक्षी त्या ठिकाणी थांबू शकत नाही. तर हे तुमचं शरीर, जर तुमचं मन कामाग्नीनं भरलेलं असेल तर इथं काही सत्य थांबू शकत नाही. जसं आग लागलेल्या झाडावर पक्षी थांबू शकत नाही, तसं कामाग्नीनं पेटलेल्या या घरावर घरामध्ये चांगले विचार थांबू शकत नाही. लक्षात घ्या. हे थांबतो सांगतो. आणि कामे सुमिचाचारा म्हणजे काय? माझा विषय पूर्ण व्हायचा आहे म्हणून. कामे सुमिचाचारा म्हणजे काय? एखादी, तुम्ही असे उदाहरण पाहिलं असेल, कोणते? की एखाद्या घरामध्ये माहिती का काय होते? एखादा पती दिवसभर जुगार खेळतो, दारू पितो, रिकाम टेकडा फिरतो, संध्याकाळी माहिती का त्याची पत्नी दिवसभर कामाला जाते, निंदाला जाते, कुठलं तरी काम करते, आणि तो दारू पिऊन येतो, अंडे घेऊन येतो, मटण घेऊन येतो, मासोळी घेऊन येतो, दारू घेऊन येतो, तिला मारहाण करतो, हिंसा करतो, बनवलेलं ताट फेकून देतो आणि स्वतः दुसरी भाजी करायला लावतो. आणि इतकंच नाही, मग ती पत्नी दिवसभर कामानं थकून आहे आणि हा तिच्यावर पुन्हा बळजबरी करतो. सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सांगतो. पण त्या पत्नीची इच्छा नाही आहे. तिची इच्छा नसतानाही तो पती आपल्याच हक्काच्या पत्नीवर बळजबरी करतो. त्यालाही कामे सुमिचाचाराच म्हणतात. लक्षात घ्या. त्याच्यात तुम्ही म्हणा हक्काचा मालक आहे, हक्काची पत्नी असूनही चालत नाही. बुद्ध म्हणतात घरेलू हिंसाचा कायदा आहे. तिची इच्छा नसतानाही पतीनं जरी बळजबरी केली, त्याची हक्काची जरी पत्नी असेल तरी त्याला कामे सुमिचाचारा म्हणतात. समजलं का? तिची इच्छा आहे आणि याची इच्छा आहे तर हो. पतीची इच्छा नसतानाही याने जर बळजबरी केली तरी ते कामे. तुम्ही म्हणा नाही तर मग पती वय बापा लग्नाचा, तसं नाही आहे. तिची इच्छा नसतानाही जर पती जरी बळजबरी करत असेल तर ती हिंसा होते. जाऊ द्या, थांब. तर तथागत बुद्धाने तेच सांगितलेलं आहे, तिची इच्छा नसतानाही जर पती बळजबरी करत असेल तर तीही काय होते? तिथेही तिसऱ्या शिलाचं काय होते? उल्लंघन होते. लक्षात घ्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या पतीमध्ये पत्नीनं संतोष बाळगणं आणि पत्नीने पतीमध्ये संतोष बाळगणं. लक्षात घ्या. म्हणून कुणाही परपुरुषांचा मनामध्ये विचार बाळगता कामा नये. मी नेहमीच सांगतो, इति दुत्तो सुरा दुत्तो अक्क दुत्तो चयंग नरो लद्धंग लद्धंग विनाशेती तंग पराभवतो मुखं. बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुगाराचा नाद हा माणसाला अधोगतीकडे नेत असतो. त्याचा पराभव निश्चित होत असते. समजलं का? तर हे जे तिसरं शिला आहे, या तिसऱ्या शिलाचे आपण पालन केलं पाहिजे. चौथा आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. मुसावादा म्हणजे काय? मु म्हणजे तोंड, वादा म्हणजे वचन, बोललेलं वचन पाळणे, म्हणजे खोटे न बोलणे, खोटी साक्ष गवाही न देणे किंवा कुणाच्याही संदर्भात निंदा चहाडी चुगली
न करणे आणि व्यर्थ बडबड न करणे, म्हणजे आवश्यक तितकंच बोलणे. लक्षात घ्या, व्यर्थ बडबड करणे म्हणजे सुद्धा दुःखदायकच असते. जास्त बडबड करणारी सासूबाई कोणालाही आवडत नाही, दुःखच आहे. जास्त बडबड करणारी सुनबाई कोणालाही आवडत नाही, लक्षात घ्या. म्हणून व्यर्थ बडबड करू नये. आणि दुसरी गोष्ट, कुणाच्याही संदर्भात निंदा चहाडी चुगली करू नये. हेच तर बुद्धानं सांगितलेलं होतं ना विशाखा मातेला, घरचा अग्नी बाहेर न नेणे, बाहेरचा अग्नी घरात न आणे. घरातल्या शुल्लक गोष्टी किंवा कोणाच्याही शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या गोष्टी इतरत्र कानपुसणी न करणं, लक्षात घ्या. म्हणून मनावर कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते. म्हणून कोणाच्याही संदर्भात निंदा चहाडी चुगली करू नका. का कराल? लक्षात घ्या. म्हणून आपला होश असला पाहिजे. तुम्ही कोणाच्याही घरी बसता, उठता बसता, तुम्ही म्हणता मी बसायला जातो, फिरून येतो, पण तिथं धम्मचर्चा नाही होत, तिथं व्यर्थ चर्चा होते, कुणाच्या तरी संदर्भात निंदा नानस्ती होते. हे मात्र पक्क. कुणाचं दुःख जाणून घेण्याकरिता ठीक आहे, सुखादुखात गेलं पाहिजे, पण निंदा होते का, माझ्याकडून निंदा होत आहे का, याची आपली सावधगिरी घेतली पाहिजे. आणि पाचवा आहे सुरा. सुरा म्हणजे काय? पक्की नशा. मेरे म्हणजे कच्ची नशा. कच्च्या पक्क्या नशापासून दूर राहणं. 5 प्रकारच्या नशा आहे. तर हे सुरा म्हणजे काय? तर मद्यपान, अंमली पदार्थ, तंबाखू, चरस, गांजा, कोकेन या 5 अंमली पदार्थापासून आपण दूर राहिलं पाहिजे. म्हणजे दारूचीही नशा आहे आणि बिना दारूचीही नशा. या 5ही प्रकारच्या नशेपासून आपण दूर राहिलं पाहिजे. मद्यपानाची नशा, सौंदर्याची नशा, ज्ञानाची नशा, बलाची नशा आणि धनसंपत्तीची नशा. या 5 प्रकारच्या नशा या माणसाला दुःखाकडे घेऊन जाणारे आहे. या नशेपासून आपण दूर राहिलं पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, तुमच्या समोर वाघ येत असेल तर वाघाला घाबरू नका आणि तलवारीला घाबरू नका. कोणी तुमच्या मानेवर तलवार ठेवत असेल, तर कोणी तुम्हाला अग्नीमध्ये उडी मारायला सांगत असेल तर त्या अग्नीला घाबरू नका. आणि कोणी तुम्हाला उंच पहाडावर उडी टाकायला सांगत असेल तर पहाडावर उडी टाकायला घाबरू नका. लोक तुम्हाला शूरवीर म्हणतील, पण दारूला सदैव भ्या, ती गरिबी, दारिद्र्य आणि अनाचाराची जननी आहे. तर या 5 शीलाचं पालन करणं म्हणजे आपलं रक्षण करणं होय. तर हे पंचशील आणि प्रज्ञा आणि शील हे महत्वाचं आहे. प्रज्ञाला जोड, शिलाची द्या. हे प्रकरण आपण उद्याला घेऊया. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.